तर येऊ देणार नाही. का हो त्या दिवशी लाईट घालवणार, त्याचं पोस्टर लावू देत नाही तर बर मी एकटा तर भाग्यार, माझं पैसे देऊ द्या त्यानं लगेच मग कुशाला आम्ही मतदान देतो. त्यांचं म्हणले इथं काय नाही, आम्ही त्यांचं देणं दिलंय तिकडून घ्या जावं पैसे. बर काका काय म्हणतात? काका ते पहिलंच मानकोट हालते का पुन्हा मनानं हालते काय कळणं नसतं होय म्हणतं या. बर म्हणजे आजारी आहे म्हणून हालते म्हणून कळणं देतो म्हणतोय म्हणून 2 रुपये कोण देत नव्हतं महिलासनी. आमचं मालक आम्हाला म्हणायचं तुला 20 रुपये दिले तो काय केलं. हा मग आम्हाला आज 5-5, 10-10 लाख रुपये देते ते आम्हाला. तिथे बँकेत आम्ही ना कुणाला विचारता आम्ही चेकवर पैसे काढतोय. मग आम्हाला नाही, आम्हाला चंद्रहार दादाला का कुस्ती खेळायची ते इथं कुस्ती नाही, पण पहिलवान जी लोक आहे ती त्यांचा गुडघ्यात मेंदू पाठीशी आहे आणि त्यांची हवा आहे आता. नाही, पण चंद्रहार दादांना म्हणजे उमेदवारी द्या पाठीमाग कुणा षडयंत्र आहे असं वाटते तुम्हाला? शरद पवारांचं 100%. अक्रूर टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण आटपाडी तालुक्यातील गळवेवाडी या गावामध्ये आलेलो आहे आणि सांगली लोकसभेची रणधुमाळी चालू आहे. 3 उमेदवार रिंगणात आहेत. एका उमेदवाराची चर्चा चालू आहे. तर सांगलीचा विद्यमान खासदार कोण होणार या अनुषंगानं आपण फिरतोय. तर आपण गळवेवाडीतल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतोय. चला तर खासदारकीला कोण निवडून येईल असं वाटते तुम्हाला? आता वसंतदादाचा नातू एक आहे, संजय काका एक आहे आणि चंद्रहार पाटील. चंदू काका खाली निवडून गेल्यापासून आलाय का ती संजू काका वे. मग आता काय सांगाल त्यांना? काय राहू दे उभा राहिलाय म्हणजे. मग लोक मतदान मारतील का? आता मारते ते का ना मारते ते काय सांगा. नाही नाही, पण तुमचं वैयक्तिक काय मत आहे? कामं केलीत का त्यांनी? नाही नाही. निवडून येतील का? नाही नाही. सांगलीमध्ये कोण निवडून येईल? काय जनतेचा कला असेल त्याचं कसं आहे, जी जनतेसाठी नेता धडपडल त्याच्या मागे जनतेसाठी झटतोय कोण? कोण म्हणजे खासदार गेलं संजय काका त्यांनी परत ना फिराकलंच नाही तर बर होऊन गेला नेता एकच अनिल बाबर. अनिल बाबरला आपण मानतो. बर बरं, आता लोकसभेचं इलेक्शन लागले. मग आता 3 जण आहेत. चंद्रहार दादा तर आता नवीनच आहेत. विशाल पाटलांचं घराणं राजकारणातलंच आहे. ती काय दादा ती पहिल्यापासूनच आहे पुराण, त्यामुळे त्यांचं काय मग आता कोण निवडून येईल सांगू शकत नाही. नाही नाही नाही, जिल्ह्यात वातावरण कोणाचं आहे? जिल्ह्यात कसं आहे संजय काकाचा आहे का ते? विशाल पाटलाचं आहे. कोणाचं वाचा? आम्हाला तर वाटतं विशाल पाटलाच. काय संजय काका का नाही? संजय काका नाही फिराकलंच नाही तर ते इकडं कंटिन्यू मतदान घेऊन गेल्यापासून. हा अजिबात फिराक नाही तिकडं. पण 15 वर्ष सत्ता दिली होय काँग्रेसला. दिलते की मान्य आहे, पण का केलं त्याने? काँग्रेसने पण काय केलं नाही. मग विशाल पाटलांना का निवडून द्यायचं? काय नाही हा ती नवीन द्यायचा, जुना नेता द्यायचा नाही निवडून. विशाल पाटील जुने आहेत ना. असं नका परत ती दादा घराणं पहिला ती काम करत होती. दादा घराणा पहिला पण आहे म्हणताय, मग नवीन कसा? वसंत दादा का नाही पहिला आहे तर त्यामुळे ती करत होतं काम त्यांचं पाहिजे हम्म. वरची त्यांचं म्हणजे का नाही नातूच असेल. हा हा ती काम करते. चंद्रहार दादा का नको? चंद्रहार दादा कसं आहे बघितलंच नाही तर आलंच नाही तर कसं आहे त्यांचं माहित आहे का, जनतेसाठी धडपडणारा शेतकरी आहे आम्ही. शेतकऱ्याला काय जी सुविधा आहे त्या ती उपलब्ध केल्या पाहिजे. त्या शर्यत पवार होता कर्ज माफ करत आहे, ह्यांनी काय केलं चोराने? यांचं कसं भरते आता शरद पवारांनी केलं काँग्रेसच्या शेतकऱ्यासाठी काय केलं? वीज बिल माफ करतो केलं नाही, कर्ज माफ करतो काय केलं नाही. हा शेतकरी आत्महत्या करायला लागली, वेळ आली शेतकऱ्यांची. काँग्रेसच्या काळात तर शेतकऱ्यांनी गोळ्या काढल्या. तरी पण राष्ट्रवादी शरद पवार चांगला होता. हा मग आता काँग्रेस आलं पाहिजे सत्य. हा काँग्रेस आलं भाजप पाहिजे, गेलं पाहिजे. भाजप गेलं पाहिजे. त्यांनी तर राम मंदिर बांधलं. काय नाही राम मंदिर सगळ्या जनतेने बांधलं, एकट्यानं नाही बांधलं. हा हा नाही, मग त्यांच्या काळात झालं ना. झालं त्याचं आधी जर ती बघितलं नाही तुम्ही पाया कुणी रचला होता? नाही नाही नाही, शेतकऱ्यांना 6,000 रुपये देते मोदी सरकार. काय करायचं 6,000 इकडे 10,000 नेतं या 6,000 देऊन प्रत्येक रुपया किलो मागं रुपया घेतं या. GST लावली त्यांनी तर शेतकऱ्यांना MSP देते. काय नाही GST लावली काय नाही. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस होती का नाही लय चांगली होती. मग तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस हा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच. आम्हाला काय त्यांची पेन्सिल सुद्धा नको शेतकऱ्याला त्यांनी देते की नाही 2,000 काय सुद्धा देऊ नका म्हणा. शेतीसाठी काय देते? हा GST बंद केला का मग तुमच्या मागं आहे आम्ही. मोदी सरकारने GST बंद करावा. हा अजून काय करायला पाहिजे? काय म्हणजे किलो मागं तुम्ही सांगा काय लागत नाही शेतकऱ्याला गोरगरीबाला. हा
मुलकाचं महागाई केली आहे, सगळं हे केलं, काय सुद्धा नाही. GST बंद करा मग संजय काकाला ह्यावेळेस काय सल्ला द्याल तुम्ही? संजय काकाच कसं आहे माहिती का, ती एकदा गेलं त्यांनी परत नाही इकडे फिराकलंच नाही तर बाकीची येते ती ही करते ती का नाही. मग भाजपचं तालुक्यातलं काम काय सांगते? चांगलं आहे का भाजपचं तालुक्यात काम? तालुक्यात कसं आहे, जनतेवर सगळा खेळ आहे. जनता कोणी जाय कसं आहे, हितली ग्रामपंचायत परत तालुक्या लेवल झाली. तालुक्यात ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात आहे? कोणची? ही आपली ग्रामपंचायत भाजपचीच आहे. मग आता सगळे ग्रामपंचायतचे सरपंच विरपंच करणार नाहीत का सहकार्य? काय माहित आता करतेल ना करतेल, कोण कोणाला सांगतंय का. आपणाला तर आवडते बघा राष्ट्रवादी काँग्रेस. आपण एक त्यांच्यात पण फूट पडली दोघांच्यात. काय नाही इकी होते त्यांची, होते इकी होते दोघांची इकी होईल होय. आता तर टोका संघर्ष चालू आहे दोघांमध्ये. काय नसतं दावायला येते ती पर संघर्ष ना होते त्यांची. काय नाही सगळे हे आहे. म्हणजे दाखवायला जात आणि खायला जात वेगळं आहेत का दोघं? प्रत्येकाच घरी बाप लेकाच पटत नाही. मग त्यांचं तर काय राजकारणात विरुद्ध होते ती परत ती करते ती. कसं आहे माहिती का, शेतकरी असते, शेतकऱ्याची व्यवस्थित झालं पाहिजे. शेतकऱ्यांना तर आता एवढ्या स्कीमा दिल्या त्या का दिले ट्रॅक्टर मिळतोय, ठिबक सगळं अनुदान मिळते, तर देखील तुम्ही देते मान्य आहे. पण इकडे किती वसूल करते माहित आहे का. GST मुळे किती झाले. ह्याच्या मागे कवा GST होती का? इंदिरा गांधीच्या राहुल गांधीच्या काळात होती का कवा? ही मोदी आल्यापासून त्याने GST सगळी महागाई लावली. मग आता देते महिन्याला 500 रुपये आणि 5,000 रुपये घेते. 4 आण्या 8 आण्या रुपयानं करा बरं हिसाब GSTचा किती होतं या. मोदींच्या ज्या स्कीमा आहेत त्या सगळ्या त्यांनी आतापर्यंत दिलेलं सगळं म्हणजे हीच आहे, व्यर्थच आहे. व्यर्थ नाही दिलंय ठीक आहे, पण इकडून घेते ना दिसून येत नाही माणसाला. दिसून येत आहे का? नाही, बरोबर आहे. दिसून येत आहे. तुम्ही सांग संजय काकाला ची खांदी पालट करायची ह्यावेळेस विशाल पाटील. तसं काय नाही, कोण कोणाला सांगू शकत नाही. जनतेचा कौल आहे. कसं अजून लय टाइम आहे त्याला. कोण येईल कोण त्याचा चाका चोळा करणार. बाबा आम्ही भांडणार त्या नेत्याशी. बाबा जनतेसाठी शेतकऱ्यासाठी तुम्ही काय करणार काय, तर ठामपणे तुमच्या माग आहे. कोण ब्यासा ती घातलं एक जण योग्य वाटेल त्याला आम्ही इच्छुक धरू. म्हणजे आता विशाल पाटीलच योग्य आहेत आता सध्याला तर राहायचं आम्हाला. चंद्रहार दादा नको, त्यासने आम्ही नको म्हणत नाही. त्यांची ती असं नव्हतं का, कोणाला आम्ही नको म्हणत नाही. काय नाही, जे त्या मनाची इच्छा असते कोण पसंती हा विशाल पाटील. हा कसं भाऊ कसं होऊन गेलं, जय जयकार आहे का नाही त्यांचा, असं पाहिजे ना कोणाला तर. अनिल भाऊन पाणी आणलं का काकाने आणलं काय पाणी काय नागनाथ अण्णा आणले, त्याची चळवळ नागनाथ अण्णाचे. ह्यांचं काय आता आल्या तर तसा अनिल बाबर बी शिरले त्यात, त्यांनी बी केला. म्हणजे सरकारमध्ये जाऊन ही निधी मागायचं, कुठली कागदपत्र द्यायची, तसं भाऊनी नाव मिटवलं की आता कसं आहे मिटलं तर काय माहित आहे का, जनते खेळ आहे बघा सगळा. काय असेल ते जनता जिकडं आले त्यांनी प्रचार केला पाहिजे. आलं पाहिजे तर कोणाची काय समस्या ही बोललं पाहिजे. आम्ही काय कोणाला नाही म्हणत, जे राजकारण आहे त्यांनी करू द्या कोणी बी. पसंती विशाल पाटला ना ती काय ठरवू अजून म्हणलोय म्हणून काय लगेच आहे का. त्यांनी जर केलं तर त्यांच्या मागं जाऊ, त्यांना प्रश्न मांडू आम्ही आल्यावर त्यांच्या काकांवर खुश आहे तुम्ही? काय सगळ्यावर खुश आहे. सगळ्या संघात आम्ही मांडणार आहे, सगळ्यासाठीच आम्ही हे करणार आहे. काय हो तुम्हाला काय म्हणायचं. हा बरोबर. जे आमच्या 3 उमेदवार आता चर्चेत आहेत. बरोबर. एकाची चर्चा आहे तर 2 फायनल झालेत. बरोबर. म्हणजे तिघापैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटते? तिघापैकी विशाल पाटील निवडून येतील. का हो विशाल पाटील का? कारण विशाल पाटील हे दादा घराण्यातील वसंतदादाचे नातू आहेत आणि वसंतदादाचं या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये, सांगली जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये मोठा सिंहाचा वाटा आहे. कारण ते या राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री होऊन गेलेत. त्यामुळे 4 वेळा मुख्यमंत्री झाले तरी देखील आज त्यांच्या कुटुंबावर मुंबईमधनं तिकीट मागण्याची एवढी, म्हणजे तिकीट त्यांना मिळत नाही एवढी, म्हणजे एवढी अशी वेळ कशी काय आली एकंदरीत? आता कसं आहे, हे राजकारण ह्याच्यामध्ये असू शकतंय. कारण जिल्ह्यातीलच काही व्यक्ती म्हणजे त्याच्यामध्ये अडचण आणू शकतात, त्यांना तिकीट मिळू नये असं. संभाव्य कोण व्यक्ती आहेत या अडचण निर्माण करणाऱ्या? संभाव्य व्यक्ती आता तसं काय नाव मी घेऊ शकत नाही, परंतु त्यामध्ये जिल्ह्यातीलच एक बडे नेते आहेत असं तुमच्याच माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळतंय की त्यांना तिकीट मिळू देत नाहीत. मग ते भाजपचे आहेत का कुठल्या पार्टीचे? भाजपचे आहेत का? भाजपचे नाहीत, ते महाविकास आघाडीमधीलच आहेत. महाविकास आघाडीमधले लोक विशाल पाटलांच्या उमेदवारीबाबत नाराज आहेत? नाराज आहेत. नाराज नाहीत, परंतु त्यांना दादा घराण्याला पुढे येऊ द्यायचं नाही. बरं असं आहे. मग आता जर उभा राहिले तर ते दादा घराण्याला सहकार्य करतील का? महाविकास आघाडीचा युतीचा धर्म म्हणून त्यांना सहकार्य करावं लागणार.
बरं, मग निवडून येतील का विशाल पाटील? 101% निवडून येणार विशाल पाटील. म्हणजे आता 15 वर्ष त्यांना सत्ता दिली, बर मग लोक आता त्यांना 10 वर्ष यांना भाजपवाल्यांना दिलीत, बर 15 वर्ष देण्याचे काय विचार करणार नाहीत लोक? म्हणजे आता 10 वर्ष त्यांना संधी दिली आपण, होय 10 वर्षामध्ये भाजपच्या अगोदर बर 15 वर्ष आपण काँग्रेसला दिली, काँग्रेसनं पण 15 वर्षात काही कामं केली नाहीत असे लोक म्हणतात. कुठली कामं केली नाही, काँग्रेसनंच सगळी कामं केलीत आतापर्यंत. जेवढी कामं झाली ते काँग्रेसच्या राज्यामध्ये झालेत, कारण काँग्रेसने केलेली कामं सांगा. काँग्रेसने केलेली जी आपण रस्ते बघतोय तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, ते काँग्रेसनंच रस्ते केल्यात. जी धरणं बांधलेत ते काँग्रेसनंच बांधले, ते एअरपोर्ट केलं ते काँग्रेसनं, रेल्वे केलेत काँग्रेस. आपण ज्या शाळेमध्ये शिकतोय ती शाळासुद्धा काँग्रेसनंच बांधली. ह्यांनी काहीसुद्धा केलं नाही. हे फक्त पापाचारी आणि भ्रष्टाचारी सरकार भाजपचं, BJPचं आहे. हे म्हणजे सुटाबुटातलं सरकार आहे, गोरगरिबाचं सरकार नाही, अदानी अंबानीचं सरकार आहे. नाही पण आता त्यांना 15 वर्ष आपण दिली, ती 15 वर्षाच्या काळात त्यांनी हे केलंय. मग अजून 5 वर्ष देऊन ह्यांना 15 वर्षाची संधी द्यायला काय हरकत आहे म्हणतो भाजपवाल्यांना? कारण कसं आहे, हे भाजपची लोक म्हणजे बरोबर नाहीत. ह्यांनी म्हणजे प्रत्येकाचं म्हणजे हे षडयंत्र रचून प्रत्येकावर ED, CBI ह्या चौकशा लावतात. कारण आत्ताच काल परवाच एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांच्या गटात आलेले होते. 2-2.5 वर्षानंतर रिटर्न अजून रिव्हर्स भाजपमध्ये गेलेत. त्यामुळे हे प्रत्येकाला ही ED भ्रष्टाचाराने लावली जाते ना, सर्वसामान्यांना काय यायचं? सर्वसामान्याला नाही बरोबर आहे, परंतु सर्वसामान्य लोकांना याने म्हणजे जगणं हे करून टाकलंय. कारण आज गॅसची परिस्थिती बघा, डिझेलचं परिस्थिती बघा, पेट्रोलचं भाव काय आहे. तर काँग्रेसच्या राज्यामध्ये गॅस 400-500 रुपयाला मिळत होता. आज तोच गॅस यांनी 1200-1300 रुपयेपर्यंत नेऊन ठेवलेला आहे. म्हणजे एकंदरीत विशाल पाटील निवडून आले पाहिजे. एकंदरीत सर्वांचं मत आहे की विशाल पाटीलच या मतदारसंघातून निवडून आले पाहिजेत आणि ते येणार. ठीक आहे मामा, नमस्कार. काय मतदारसंघामध्ये 3 उमेदवार आहेत, कुठला उमेदवार येईल असं वाटतं तुम्हाला? संजय काका की विशाल पाटील? विशाल पाटील येणार. संजय काका का नाही? का हो? तेवढे काय कार्य केलं का काय नाही, काय केलं काय त्यांनी? 10 तर वर्ष दिलीत त्यांना. बघायचं त्यांच्या विचार नशिबानं. हो, आम्ही तर काय सांगू शकतो. काय करायला पाहिजे असं तुमचं मत आहे? आमचं मत काही नाही. हां, पण विशाल पाटील आले पाहिजे. हो, का विशाल पाटलांना का निवडून द्यायचं? का तर काय ते बघाय घ्या तुम्ही कसं काय चाललंय काय नाही ते तर बघा. गरिबाची गळचेपी. भाजपकडून गळचेपी होत्या, हो, काँग्रेसकडून झाली नव्हती का? नाही, कधीच नाही, नाही कधीच नाही. काँग्रेस त्याचे काँग्रेस जे शिस्त लावते हां आणि चांगलं करते, बरं, भाजपने शिस्त बिघडवली. बिघडवली. मग आता 10 वर्ष त्यांना संधी दिल्या, मग आता परत काँग्रेस घ्यायचं का? होय, मग शेतकऱ्यांना काय दिलं नव्हतं काँग्रेसच्या काळात असं बोललं जातं. नाही मान्य आहे की. मोदीने 6,000 रुपये महिन्याला चालू केलं. कशाला कुठं कुणाला दिलेच दिलेच तुम्हाला 6,000 मिळत नाहीत? नाही. मग कुसुम सोलर योजना दिली, वेगवेगळ्या स्कीमा दिल्या नाहीत तुम्हाला? नाही तुमच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत का दिल्याच नाहीत? दिले पोचलेच नाहीत आमच्यापर्यंत. मग आता नमस्कार, काय आपल्या लोकसभेची इलेक्शन लागले, काय स्थिती आहे लोकसभेची? लोकसभेचं मी फॅन आहे नरेंद्र मोदीचा. मोदींनी कुणाला जरी ती उमेदवारी दिली तर आम्ही त्याला मतदान देणार. काकाच फॅन नाही? काकाचा फॅन नाही. का हो, काकावर का नाराज आहे? नाराज, त्याचं कामाची पद्धत काय आवडली नाही. म्हणजे कशी आहे पद्धत? कशी आहे पद्धत? म्हणजे मागल्या 5 वर्षाला इथं गळवडीत एकदा येऊन गेलं होतं, हां, नंतर त्यानंतर आलेच नाहीत. ती 2 वेळा आले, आश्वासन देऊन गेले, हे करतो. कशाचं आश्वासन दिलं त्यांनी? निधी त्यानं काय सगळं एवढं दिलं नाही अजून. बरं, खासदाराला निधी नसते बोललं जाते. खासदारांना निधी नाही, कमी असते निधी. निधी कसा नसतो? आणि तालुक्यात सगळ्या म्हणजे जिल्ह्यात संपूर्ण फिरायचं असते, निधी वाटायचं असते. मग आता कितपत निधी तुमच्या? नाही, आमच्यात निधी त्यांनी दिलेला नाही. हां, तेव्हा आम्ही तेव्हा नाराज आहे. पण आम्ही मोदीचा फॅन असल्यामुळं आम्हाला नरेंद्र मोदीला पंतप्रधान करायचं आहे. त्यांना त्यांना तरी उभा केलं तर आम्ही त्याला मतदान म्हणजे देणार. एकूण एकच होते ना, म्हणजे काकालाच काय मतदान. पर्याय नाही, हां? पर्याय नाही. मग उमेदवार बदलावं असं वाटत नाही का? वाटतंय, पण त्यांनी जाहीर केले ना. आता काय करणार? आता बदलून काय करणार? बरं, म्हणजे तुमचं मत आहे की बाबा संजय काका नको, पण मोदींना मतदान करणार. करायचं आहे. आपण त्याला दिलं तर पण मोदी का हो, काँग्रेस का नको? काँग्रेस नाही नको. म्हणजे मोदींचं काय तुम्हाला म्हणजे हे आवडले? मोदींचं सध्या आता तो हिंदुत्ववादी आहे. बरं, त्यामुळं त्यांना आता बरीच कामं, भरपूर रस्त्याची कामं, ह्याची कामं. नाही, हिंदुत्ववादी म्हणजे काय काय केले त्यांनी? प्रेम आहे त्याच्यावर म्हणून, बाकी काय नाही. म्हणजे हिंदुत्वासाठी त्यांनी काय केलं असं? त्यांनी
रामाचं मंदिर बांधलं पण रामलीला रामाचं मंदिर तर प्रस्तावितच होतं, ते होणारच होतं. त्यांनी कष्टानं उभा केल्या सगळ्या गोष्टी बर. सगळं त्यांनी याप करून केलेलं आहे ती अशी गोष्ट म्हणजे आता ह्यावेळेस 400 पार होतील का त्यांच्या? आहे. 400 100% डोळं झाकून 100%. म्हणजे सगळीकडे काँग्रेसचं वातावरण आहे आणि काय आता करायचं कसं असून? सगळीकडे हा नाही ईव्हीएम मध्ये घोळ करून 400 पार होतील असं बोललं जाते. मग काय इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा काय म्हणजे फायदा होईल का त्यांना? आंबट कॅसेट माणूस म्हणतं हाताला ना आंबट म्हणतं ते हाताला येणं म्हणून आंबट म्हणतात ना असं आहे. म्हणजे ईव्हीएम घोटाळा नाही. नाही काय सुद्धा नाही. मग मला सांगा, निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा का दिला असेल असं वाटतंय? म्हणजे बाहेर बोललं जाते की ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे म्हणून निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला. त्यांचे काय तर आतून सिस्टीम असेल मग ते राजीनामा दिला असेल, हा, पण त्यात घोटाळाच होऊ शकत नाही. ईव्हीएम घोटाळा नाही. त्यात नेटवर्क पकडायची एक चिप नाही त्यामध्ये. बरं. एखादी वस्तू नेटवर्क पकडत असेल हां. तर त्यात घोटाळा होऊ शकतो. बरं. त्यात घोटाळा व्हायचा विषयच येत नाही काय. मग आता 100% मोदी येतील असं तुम्हाला वाटतं? 100% म्हणलोच काय आधी. ठीक आहे. नमस्कार. काय मतदारसंघाची स्थिती काय आहे? स्थिती काय आहे तो? शेतीला पाणी शेतील पाणी आहे ना. आले का? हं? म्हणजे आलेलं आहे काँग्रेसच्या काळात आलं का मोदी? म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये जे होते खासदार हां. त्यांनी पाण्यासाठी झटलेले होते मग ही मोदींनी आता काय स्कीमा बिमा पोचवली नाही शेतकऱ्यांविषयी? किंवा पोचवलेत की. बरं, तुम्हाला काय कुठली स्कीम मिळते? आम्हाला काय आमच्याकडं जे खासदार होता तो आतापर्यंत आलेलाच नाही. खरं? हां, संजय काका पाटील. संजय काका आटपाडीला आलेच नाहीत? आटपाडील येते. हां. आमच्या गावासाठी काहीच नाही ना त्याचं. बरं, तुमच्या गावात काय काय समस्या आहेत? आमच्या गावासाठी त्यांनी काय दिलं नाही त्यासाठी आमचं संजय रस्त्याची कामं झालीत काका पूर्ण. रस्त्याची कामं पूर्ण म्हणजे आमदार फंडातून झालेली आहेत. कोण इथं कार्यरत कोण आहे आता? अनिल भाऊ होते त्यावेळी झालेले आहेत. बरं. आता अनिल भाऊंचा गट जिकडे जाईल तिकडे आम्ही जाणार. बरं. हां, मग आता मग युती धर्म म्हणून अनिल भाऊ संजय काकाला साथ देतील? संजय काका असेल तर नाहीत, नाराज आहेत सर्व. संजय काका होते. म्हणजे युती धर्म पाळतील का नाही? मग नाहीत पाळतील. नाही पाळणार? नाहीत पाळतील. मग काका निवडून येतील का नाही? काका नाहीत येत यावेळी. मग आता कोण यायला पाहिजे निवडून? यायला पाहिजे विशाल पाटील. का हो, विशाल पाटील का? 15 वर्ष त्यांच्या घरात सत्ता होती, हां. त्यांनी काय केलं नाही. मग आता काय करतील ते? आता सर्व आम्ही पण बोलतोय आतापर्यंत काय भाजपनं केलं नाही तर आता काँग्रेसचाच विशाल पाटील आला पाहिजे. भाजपनं 10 वर्षात काहीच केलं नाही. हां, भाजपनं कायच आमच्या गावात नमो महारोजगार योजना आणली, 6,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळते. प्रत्येक शेतकऱ्याला 6,000 रुपये चालू केलं. 6 आणि राज्याचं 6 12,000 रुपये चालू केलं. मग आता काय केलं नाही असं म्हणता येईल का? शेतकऱ्याकडंच घेतात आणि शेतकऱ्याला देतात. दुसरं काय करतात भाजपवाले? शेतकऱ्याकडे घेऊन शेतकऱ्याला देतात. शेतकऱ्याला देतात, दुसरं काय नाही त्याच्यामध्ये. म्हणजे मोदींची जी योजना आहे, मोदीची योजना नसायलाच पाहिजे ना. बरं, त्यांचं कशाला नाव इंडियामध्ये पाहिजे? जिथे जाईल मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार नसायला पाहिजे ना. मोदी सरकार जायला पाहिजे. हां, काँग्रेसचं रामाचं मंदिर बांधलं, रामाचं मंदिर बांधलं काँग्रेसच्या वेळीच ते सर्व झालं त्या मंदिरासाठी. बरं. आता भाजपचा कुठला पण आमच्यातला आमदार असू द्या त्यांनी काम केले ते. भाजपवाल्यांनी आमदारांनी केली ते, पण यांनी काम केलेलं नाही ते खासदारांनी. संजय काका आलेच नाहीत आज आतापर्यंत. म्हणजे संजय काका नाराज आहे तुम्ही? नाराज आहे. हा, युती धर्म पाळणार नाही? नाही पाळणार. उमेदवार आहेत आता, त्यांच्यामध्ये रस्सीखेच चालू आहे, तर आता कोण निवडून येईल असं मला वाटतंय? चंद्रराज पाटील येतील असं मला वाटतंय. पण त्यांची उमेदवारीच फायनल नाही अजून. 100% फायनल आहे त्यांची उमेदवारी. आता शिवसेनेकडून त्यांचं नाव चर्चेत होतं, परंतु काल जरा त्यांच्यामध्ये हे झालंय. तर आता काल नाही सर, आजच डिक्लेअर झालंय त्यांचे तिकीट. दिल्लीमधून डिक्लेअर झाले त्यांचे तिकीट. कारण काँग्रेसला त्यांनी काँग्रेसमधून 2 वेळा दिलेलं आहे विशाल पाटील यांना. तर विशाल पाटील 2 वेळा पडलेत, चंद्रराज काकांनी 2 वेळा त्यांना पाडलंय. तर त्यामुळे संजय काका आणि उद्धव ठाकरे त्यांना पाठीशी घेऊन चंद्रराज पाटील 100% म्हणजे 100% निवडूनच येणार. मग आता संजय काकांच्या कामावर का नाराज आहे तुम्ही? काम म्हणजे असं संजय काका एकदा येतात फक्त आणि परत गावाला येत नाही. ते कामाचा विकास म्हणजे काय खासदारांनी केला असा विषय नसतोय. ते काय मंत्रिमंडळातून येणारा निधी असतोय तेच निधी दिला जातो असा आहे. त्यांनी तर टेंबू योजनेसाठी भरघोस निधी धरला, टेंबूची योजना कार्यान्वित केली, बंदिस्त पाईपलाईनला निधी दिला. मग त्यांच्यावर तो खासदार फंडातून आलेला नाही, अनिल भाऊंच्या मतदारसंघातून आणि खानापूर आटपाडी मतदारसंघातून आलेला आहे. आणि टेंबूचे जनक गट कोणाला साथ देईल? अनिल भाऊंचा साथ 100% म्हणलं तर चंद्रराज पाटीलच देईल. आणि
जर तिकीट घ्यायचं असेल तर आमदारकीचं म्हणून फक्त म्हणजे सुहास भैया वगैरे म्हणतील बाबा आपल्याला तिकीट घ्यायचं आहे असं ह्या हिशोबाने करा. युती तर मग पाळणार नाहीत का मग संजय काकाला साथ देणार नाहीत? नाही नाही का हो? नाही. ते आता वैयक्तिकरित्या त्यांचं आता चंद्रहार दादाशी जर कनेक्शन असेल तर युतीमधनं त्यांना ही करतील ना. नाही पण कामाचे मतलब आहे सर. काम संजय काकांनी काम म्हणजे काम केलं तर आपण कामाची पावती मागतो आणि कामाची पावती देण्यासाठी तर काकांनी यायला पाहिजे. पण चंद्रहार दादांनी असं काय केलंय? नवीन नेतृत्व आहे त्यांचं आणि नवीन नेतृत्वाला साथ देणं आणि महाराष्ट्राचा आज आराध्य दैवत मानलं जातं शरद पवारांना. आज ते गेल्यानंतर महाराष्ट्राला व्हॅल्यू नाही सेंटरमध्ये. ते सेंटरमध्ये तीन वेळा कृषी मंत्री आहेत. थोडंच खासदार का असं ना त्या पण त्यांना 3 नंबरची सीट दिली. त्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पाठीची जनता आहे. त्यांनी नाही कुठे हाक मारले तरी पण त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांची हवा आहे आता. नाही पण चंद्रहार दादांना म्हणजे उमेदवारी द्या पाठीमाग कुणा षडयंत्र आहे असं वाटतं तुम्हाला? शरद पवारांचं 100%. बर बोला. आता आपल्या सांगली लोकसभा लागल्या. बर कोण निवडून या असं वाटते? संजय काकाजी येईल असा अंदाज आहे. काकाने तर 10 वर्षात काय कामं केली नाहीत. नाही केली तर जरा भाजप जरा नॅट असल्यामुळं. नाही पण मोदीला इथं टिकल का आपल्या जिल्ह्यात? मोदीला आपल्या जिल्ह्यात टिकल का? मोदी काका येतील. मुख्यमंत्र्याचा माजी मुख्यमंत्र्याचा नातू आहे एकीकडे रिंगणात. कोण? विशाल पाटील. हां मग ती तिसरी आघाडी असली आलेच हो संजय काका. चंद्रहार दादा उभा राहिले तर संजय काका फिक्स येतील. ते तर ठरलेलंच असतं हो. हां ते तर का ठरलं ती रंगीन असाय पाहिजे. मग दोन्ही मग काहीतरी झाली असती झटपट. तुमचं ह्यावेळेस साथ कोणाला आहे? तुमची साथ कोणाला? संजय काकाच आहे. बरं संजय काकाने कामं केली नाहीत म्हणतात गावातले लोक. का नाही केली तर आता दुसरा तर कावा करायचा आहे. बरं मग मोदी लाटेचा फायदा होईल का नाही? मोदी लाटेचा होईल फायदा. मग त्यांची 400 पारचा नारा आहे. भिंती वगैरे रंगवले त्यांनी. भिंती रंगवत नाही ती काठावर येईल. काठावर 400 नाहीत होत. 450 तर होतील का? हे इतक्यावर कुठलं? मग ह्यावेळेस मोदीला साथ द्यायचं डोक्यात आहे तुमच्या का मोदीला का द्यायचं? 6,000 रुपये मिळालेत का त्यांचे? 6,000 भेटल्यात म्हणूनच द्यायचे हो. बरं आणि जर नसतं भेटलं तर? नसतं भेटलं नसतं तरी पण ते देणंच भाग आहे ना. जड पारणं लागतंय ना. दादा नमस्ते. नमस्कार. आता आपल्या सांगली लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्या. हो 3 उमेदवार रिंगणात आहेत. मग तिन्हीमध्ये कुणाला जास्त कौल आहे आपल्या गावामध्ये? तिघं बी फॉर्मलाच आहेत सध्या. बरं एक संजय काका पाटील हे पहिले खासदार आहेत चालू. विशाल पाटील गेले 2 टर्म आम्ही बघतोय. उमेदवार आहेत पण काय निवडून आले नाहीत. आणि आमचं डहाण्या वाघ पैलवान चंद्रहार पाटील सध्या ते रिंगणात आलेत. विषय असा झाला आहे आमचा जीव तिगाव बी आहे. पण पहिलं ऐकून आहे मी काँग्रेसच्या काळात कामं लई झाली असं ऐकून आहे. पण आम्हाला जसं मतदान कळतंय असं काँग्रेसचं काही दिसलंच नाही. आणि 10 वर्ष झालं विशाल काका पाटील ही फक्त नुसतं एकदा सभेला आलेत. आता ज्या इमारती दिसतात शासकीय इमारती ती कोणाच्या काळात झाली त्या? ही आताच चालू खासदारच्याच पण हे आमदार फंडानं झाले. दिसते त्या कुठल्या? ह्या ज्या इमारती आता शासकीय ज्या आपल्या इमारती तहसील कार्यालय असेल ही काँग्रेसच्या काळात झाले असं बोललं जाते. आम्हाला तर काय ऐकून नाही होत तसं. आम्हाला जसं कळतंय तसं एस्टिमेट प्लॅन झाला त्यांच्या सरकारमध्ये आणि भाजपनं बांधल्या. मग भाजपच्या झाल्या का त्या? मग आम्ही असंच म्हणू शकतो भाजपचंच झालं का आम्हाला काँग्रेसनं काय केलं माहीतच नाही म्हणून आम्ही काँग्रेसचं काही नाव घेऊ शकत नाही सरळच. मग आता तुमचं मत भाजपला आहे? आम्ही फिक्स भाजपला देऊ शकत नाही का ह्यांनी बी काही अजून काही चांगलं काम म्हणावतच केलं नाही. बरं चंद्रहार दादा उभा राहिले तर त्याचा फायदा भाजपला होईल असं तुम्हाला वाटत नाही का? तिरीत लढत लागली तर संजय काका निवडून येतील. दुरंगी लागली तर विशाल काका पाटील सध्या फॉर्मला आहे. आता हे तुम्हाला सगळं माहिती आहे तरी देखील तुम्ही चंद्रहार दादाला साथ देताय. आम्हाला युवा नेतृत्व पाहिजे तर आणि युवा नेतृत्व असल्यामुळं आम्ही त्यांना साथ द्यायला बघतोय. नाही पण तुम्हाला आता देखील माहित आहे की बाबा चंद्रहार दादा उभा राहिले तर संजय काका निवडून येतील तर देखील तुम्ही त्यांना तिरंगी लागली तर दुरंगी लागली तर विशाल काका बसतील. विशाल दादा बसतील. मग आता विशाल दादा आले पाहिजेत का संजय काका? तसं चालू व्हायचं म्हणलं तर मोदीची लाट असल्यामुळं संजय काकाच येतील. पण कोण यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता तसं कसं सांगणार संजय काका आलं तरी चालतील कारण त्यांचं केंद्रात सरकार असल्यामुळं आम्ही ह्यांना भांडू शकतो.
आणि जर विशाल काकाला जर भांडायला गेलो तर केंद्रात सत्ता नाही ना आपल्याला काही निधी मिळत नाही असंही बोलू शकतात ते. आणि गेले 10 वर्ष झालं ती इकडे फिराकले बी नाहीत असं माझं. संजय काका खासदार असताना एकदा 2 येऊन तर गेलेत, पण त्यांचं काम होतं विशाल काकांचं की बाबा ह्या मतदारसंघात काय चाललंय हे तर बघायला पाहिजे. त्यांनी तसं काही बघितलं नाही, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर नाराज आहे. म्हणजे आता संजय काका फिक्स होतील, फिक्स आहेतच ते आहेत. पण चंद्रहार दादा जर उभा राहिले तर आमचं मत चंद्रहार पाटलाला राहणार. भले नाही उद्या चंद्रहार पाटील, पण आमचं मत चंद्रहार पाटलाला राहणार. नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? हिंदूराव सर्जेराव गळवे. बर. आता लोकसभेची निवडणूक लागल्या. बर. 3 उमेदवार रिंगणात आहेत. बर. कुठलं सरकार येईल असं वाटतंय तुम्हाला? आपल्याला भाजप येणार की. का भाजप का? आता काय ते पहिल्यापासूनच आहे. आता आमचं संजय काकावर आमचं प्रेम आहे. काका प्रेम आहे. 10 वर्ष काकांनी विकास कामं केली नाहीत असं बोललं जातं. काय बोलणारी बोलते ते भरपूर कामं केली. तुम्हाला काय कामं माहिती आहेत का त्यांची? आहे की पाण्यात आता कोणीच केले काम. चेंबूचं पाणी त्यांनी आणलं. मग कोणी आणले तर म्हणतात नागनाथ अण्णांच्या काळात आलं ते. नागनाथ अण्णांना का पाया रचला होता का नुसतं आणलं होतं म्हणजे ते मेले की पुन्हा. बरं. पाणी त्यानं बघितलं का? बरं. मग हे पाणी संजय काकाने आणलं. होय. मग संजय काकांवर लोक नाराज दिसतील सगळ्याच ह्याच्यामध्ये. आम्ही तर नाही बाबा नाराज, कोण असेल ती बघतील आमचं. त्यावेळेस 400 पार होतील का त्यांचे? 100% नाही ना. 400 पारचा आम्ही काय सांगत नाही, पण आमचा खासदार येणार वैयक्तिक. पण त्यांनी तर आता काय झालंय त्यांच्यामध्ये ही चालू आहे, चंद्रहार दादाला विभाजन होणार नाही त्यांच्यामध्ये. चंद्रहार दादाला का कुस्ती खेळायची ते इथं नाही, पण पहिलवान जी लोक आहे ती त्यांचा गुडघ्यात मेंदू. नाही पण आता हो का चंद्रहार दादा विशाल पाटील हे दोघां तिघांमध्ये लढत होणार. तुम्हाला असं वाटत नाही की संजय काकाची मतं चंद्रहार दादा खातील? नाही त्याचीच मतं त्याला पडणार आहे ते संजय काकाला. मग तिरंगी व्हायला पाहिजे का दुरंगी? कशी बी होऊ द्या, ज्याला नाद आहे किडायची जिरवून घेईल, आपलं काय त्यात आहे. मग तुमचं मत आहे एकंदरीत कोणी उद्या पण संजय काका निवडून आले पाहिजे? आली पाहिजे ना येतोच. बर. 100% आम्ही सांगतो. मोदी सरकारच्या ज्या योजना आहेत त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या का? तर बिन पोचतायचे पोचले द्या सगळ्या. संजय काकांनी ह्या भागात रस्त्याशिवाय दुसरं काही केलंच नाही. दुसरं काय कराय का त्यांना घरबीर बांधून द्यायचे नाही. आता काँग्रेसच्या काळामध्ये ज्या स्कीमा केंद्राच्या पोहोचल्या लोकांपर्यंत, ह्याच्यामध्ये फक्त मोदींच्या ह्याच्यामध्ये फक्त घरकुलांची नावं बदलली, स्कीमांची नावं बदलून हाय त्याच काँग्रेसच्या स्कीमा लादल्या असं बोललं जाते. मग तुमचं मत काय? काय नाही, आमचं मत आम्ही सांगतोय तेच आहे. संजय काका निवडून येतोय आला. मग कोण निवडून येईल? संजय काका. का हो संजय काका का? त्याचं काम आहे सांगली जिल्ह्यामध्ये. काय एखादं विकास काम सांगा की त्यांचं. सर्व कामं त्यांनीच केली ती. कुठली सर्व? रोडची कामं, बर. गोरगरिबांच्या समस्या सोडत होती. काय काय समस्या आहेत गोरगरिबांच्या? पाणी, योजनेला पाणी, बर. ही रस्ता संजय काकाने केले ते. आता एकीकडे बोललं जाते अनिल भाऊनी पाणी सोडलं. मग संजय काकांचं कसं? संजय काकांनी कसं पाणी सोडलं? संजय काकाच्या यावरचा आहे, बाबर खाली आहे. हो, बाबर खाली आहे, संजय काका वर आहे. मग आता माणसं युती धर्म पाळतील का? संजय काकाला निवडून आणतील का? होय होय आणणार की 100%. होय. मग संजय काकांना आता काय म्हणजे ही कराल काय त्यांना आता कसं? आम्ही निवडून द्या संजय काकाला 100% निवडून द्या आणि तीच येणार आहे. विशाल पाटलांचं वजन आहे सगळीकडे आता. काकाचं वजनात समजा फिकी आहे ती. बर. वसंत दादाजी ते नातू आहेत म्हणजे मुख्यमंत्र्यांचे नातू आहेत, त्यामुळे वसंत दादाचं वजन होतं, आता नातवाचं वजन कमी झालं. संजय काकाला निवडून येणार संजय काका. ह्यावेळेस हॅट्रिक होईल का? होय होय होणार 100% होणार. पण मोदी लाटेचा आपल्या जिल्ह्यात फायदा होईल असं वाटत नाही, म्हणजे लोक बोलतात. होणार की होणार होणार. म्हणजे ह्यावेळेस संजय काका 100%. नमस्ते म्हटलं. नमस्ते. काय मतदारसंघात कशी स्थिती आहे? काय सांगाव? 2-3 खासदार रिंगणात आहेत आता. बर. कोण खासदार व्हावं असं वाटते तुम्हाला? कमळ का हात? विशाल पाटील. विशाल पाटील का हो? विशाल पाटलांचा हात आहे, कमळाला का नाही मतदान करायचं? आमच्या मनात काम. बरं ठीक आहे. उत्तम नामदेव गळवे. बरं. आता 3 उमेदवार रिंगणात आहेत सांगलीतनं. कोण येतील निवडून? विशाल पाटील. का हो विशाल पाटील का? भाजपनं काय शेतकऱ्यांना ज्यावेळी आंदोलन केलं त्यावेळी
हे उपद्रवीजीवी महागाईजीवी हे आपलं हे तर आतंकवादी आहेत, काही जण तर म्हणले मावाले आहेत। ये असली किसान नहीं है, नकली किसान है। असली किसान खेतों में राब रहे, नकली किसान इधर आंदोलन में बैठे। ये सरकार भी कौन सी असली है? ही भाजपच्या काळात घडलं, हां, पण काँग्रेसच्या काळात तर शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या कुणी गोळ्या घातल्या अशी म्हणजे सगळीकडे बातम्या ही झाल्या। ही चुकीची बातमी आहे ना। हां, नाही आता त्यांनी तर शेतकऱ्यांना हीन दर्जा दिला, असं 15 वर्ष त्यांना सत्ता दिली ती काँग्रेसला, असं लोकांचं मत आहे। ही महागाई वगैरे वाढली ह्या भाजपच्याच काळात वाढली। 400 रुपयाचं सिलेंडर ज्यावेळी होतं त्यावेळी डोक्यावर घेऊन स्मृती इराणी गॅस घेऊन फिरत होत्या। आता ते सिलेंडर 1120 वर गेलं तर त्यावेळी स्मृती इराणी कुठे गेलत्या? मग आता काँग्रेस आलं पाहिजे असं तुमचं मत आहे? काँग्रेस 100% आलं पाहिजे। 15 वर्ष सत्ता दिली तीच की आपण, काँग्रेसला 15 वर्ष दिली तर त्यांनी विकास कामं पण केली। मग भाजपने कुठे ईडी तर मी कधी बघितलीच नाही। ईडी एक येडा होता आमच्या गावात, पण ईडी कधी बघितली नव्हती। ही ईडी पहिल्यांदाच बघितली आहे मी। मग हे कोणची, मग ही सरकार ईडीची बी नाही का? शेतकरी आंदोलनची बी आहे, उपद्रवीची बी आहे। मग ही सरकार ईडीची बी नाही का? ईडीची बी आहे, मग काय आहे? मग आता एकंदरीत काँग्रेस आलं पाहिजे असतं? एकंदरीत 100% काँग्रेसच आलं पाहिजे। मामा नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय? आम्हाला विशाल पाटीलच पाहिजे. विशाल पाटील का? विशाल पाटील का? तसंच आहे ते. नाही, पण 15 वर्ष सत्ता दिली ती विशाल पाटलांच्या घराण्याकडे। होय, मग आता विशाल पाटील का पाहिजे? आम्हाला तीच पाहिजे. भाजपच्या काय योजना पोहोचल्या नाहीत काय? मस्त पुसून का करायचं? चोर आहे भाजप. 6,000 रुपये मिळतील का नाही? काय करायचं? हे काय देतील का नाही? नाही, ह्यांनी 15 वर्ष सत्ता काढलीच की. मग बघा, ही जर काँग्रेस असतं आणलाय सुद्धा झाली नसते. हा, तुम्हाला एवढं सांगतो. तोटा काय झाला? कशाचा आहे तोटा? नाही, पण भाजप आल्यापासून तोटा काय झाला? तोटाच आहे. हा, मग आता भाजप गेलं पाहिजे. आम्हाला नको भाजप. मामा नमस्कार. नमस्कार. काय लोकसभेचे इलेक्शन लागले? मग आता 3 उमेदवार आहेत. चंद्रहार दादा आहेत, विशाल पाटील आहेत, संजय काका आहेत. कोणाला मतदान करणार? विशाल पाटलाला. का हो? आम्हाला ती काँग्रेसच आम्हाला पाहिजे, यायला पाहिजे. भाजप का नको? भाजप नको आम्हाला. काँग्रेस हे भाजप पेन्सिल देतंय, बंद करतंय सगळा भ्रष्टाचार. कशाचा भाजप आहे? 6,000 रुपये मिळाल का नाही? काय नाही मिळते तर का बंद होते तर काय 2-1.5 वर्षात मिळलं नाही मला. मोदी सरकारनं वेगवेगळ्या स्कीम आणल्या, मस्त आणल्या, काय आम्हाला मिळलं नाही ते काय ते नसता मोकळ्यात घालवाय ते. संजय काकांनी काय कामं केली का नाही? कशाच काम आमच्या जिल्ह्यात आणखी तालुक्यात फिरलं नाही तिकडे कुठं. खरं नाही. कळेवाडीला कधी आलते? कधी आलं नाही इकडं आमच्याकडं. तुम्ही मतदान मागल्या वेळेस कोणाला केलं? मागल्या वेळेला केलं की आम्ही म्हणलं येत्याला म्हणलं सगळं गावात काय बघतील, काय योजना होईल, काय सोय होईल, पण काय होत नाही. मग खासदारांनी आतापर्यंत निधी किती दिलाय कळेवाडीला? कशाचा निधी आहे तेव्हा? बरं, बघायला येत नाही कशाचा निधी आहे तेव्हा? मग ह्या वेळेस खांदेपालट करायची डोक्यात आहे? आमच्या डोक्यात आहे काँग्रेस बसलं पाहिजे, विशाल पाटील. भैया नमस्ते. नमस्ते. कितवीला आहे? 13वीला. काय युवकांचा प्रश्न काय आहेत? काय इष्टी नाही वगैरे. बरं, नोकरी आहे का? नाहीच की. भाजपनं युवकांना नोकरी दिली, अशी नमो महा रोजगार योजना काढली, त्यातनं काय पोरांना रोजगार वगैरे मिळाला का नाही? नाही अजून काय. बरं, मग आता ही निवडणूक लागली काय माहिती आहे का? लोकसभेची निवडणूक लागली की. लोकसभेला मागल्या वेळेस कोण होतं खासदार? संजय काका. काकांनी काय कामं केलीत का? नाही, ते अजून तर नाही. ते अजून तर नाहीत. म्हणजे आता पुढच्या वेळेस करतील का निवडून दिल्यावर? करतील, काय माहिती आपल्याला. मग आता कोण निवडून येईल असं वाटतंय? नमस्ते. काय स्थिती आहे मतदारसंघाची? स्थिती काय अजून म्हणजे उमेदवारच फिक्स नाही. तर 3 उमेदवार आहेत, त्यातल्या दोघांची घोषणा झाल्या. एक अधिकृत आहे, एक बिनअधिकृत आहे. कसं काय बिनअधिकृत आहे? अहो काय शिवसेनेचं इथं काय नाहीच. तर नाही, तो शिवसेनेने डिक्लेअर केला. डिक्लेअर करून काय करायचं? त्याचं काय ग्रामपंचायत सदस्य आहे की म्हणजे सांगा की तुमचं म्हणजे ग्रामपंचायतीत एखादा शिवसेनेतनं आलेला म्हणजे लोकनियुक्त सरपंच आहे, जेडपीचा सदस्य आहे किंवा काय आहे? काहीच नाही ना. मग आता त्यांना तर डिक्लेअर केलंय. डिक्लेअर करून उपयोग नाही. बरं, मग कोण उमेदवार पाहिजे महाविकास? विशाल पाटील. आता संजय काकांनी 5 वर्ष सत्ता ही केली, 10 वर्ष त्यांना दिली लोकांनी. अहो 10 वर्ष दिली की. पहिल्यांदा संजय काका ज्यावेळी प्रचार सभेला आलतं त्यावेळी त्यांचा आम्ही म्हणजे इथं म्हणजे सत्कार केला आहे. बरं, त्याच्यावर परत दिसलंच नाही. म्हणजे इकडे आलेच नाही. मग 10 वर्षात एखादं विकास काम केलं का नाही त्यांनी? हा, विकास काम पहिल्यांदा नुसतं प्रचाराला यायचं, परत दुसऱ्याच प्रचाराला यायचं. टेंबूचं पाणी आलंय का?
पाणी आलंय की पाणी येऊन काय टेंबूचं पाणी कुणामुळे आलं? त्यांच्यामुळं नाही, मग आम्ही मतं दिली म्हणून त्यांनी सोडले, त्यांच्यामुळं श्रेय त्यांनी घ्यायचं नाहीच. मग मोदी सरकारचं एकंदरीत कामं काय एवढं नाही काही. नाही, पण मागल्या काळात तर काँग्रेस होतं. काँग्रेसनं जी कामं केली त्या तुलनेत मोदींनी जास्त कामं केली असं बोललं जाते. नाही, काँग्रेस चांगला आहे, मोदीच काय नाही. मग आता ह्या वेळेस कोण येईल? काँग्रेस, राष्ट्रवादी, म्हणजे काँग्रेस, शरद पवार गट, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे. पण इथं उद्धव ठाकरेचा उमेदवार चालणार नाही असं म्हणजे आमचं मत आहे, किंवा चालतच नाही. पण त्यांचं तर डिक्लेरेशन झालंय. डिक्लेअर केलं तरी मग शक्यतो आम्ही मतदान देणार नाही. मग तुम्ही कोणाला? संजय काकाला? विशाल पाटील. नाही, जर नाही दादा उभा राहिले तर संजय काकांना मतदान करणार आहे. संजय काकाला नसेल तर वंचित आम्हाला आहे की. वंचित बहुजन आघाडी. होय. वंचितचा उमेदवार डिक्लेअर झालाय का? नाही, अजून तसं काय म्हणजे झालं नाही, पण झालं तर जर विशाल पाटील उमेदवारी नाही मिळाली तर तुम्ही वंचितला देणार. नमस्ते. आता तिघजण रिंगणात आहेत, संजय काका, विशाल पाटील आणि चंद्रार दादा. बरं, मग आता कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? नाही, संजय काका येईल की निवडून. काकांचं काम नाही लोक म्हणते ऊसाची नाही होतं कधी तर. कसं आहे माहित आहे का, असं प्रसंग येतात सगळ्यावर येतात. मग आला असेल ते ऊसाचं बी बिलाचं हे सगळ्यांचं सगळ्यावर प्रसंग येत असतात, त्यामुळं पण काम करतील की ते. आता पण काम केले तर 10 वर्ष बी केलेलंच आहे, पण वेळ आल्यामुळं कामं झाली नाहीत. 10 वर्ष त्यांना संधी दिली का? नाही दिले ती, पण आता पण आमच्या म्हणजे सगळ्याच्या सकुशी नाही एवढ्या वेळेस द्यायचं निवडून, आमची अपेक्षा. संजय काकाला निवडून द्यायची. संजय काका येतील का निवडून? होय येणार की निवडून. आता तिकडे तर दोघा जणांची म्हणजे मनस्थितीचं चांगले, म्हणजे कामकाज मस्त 10 वर्ष आपण केलं होतं, आणि आपण कोण लोक म्हणतात की काम केलं नाही. कसं आहे, वेळ खराब लागल्यामुळं काम झालं नाही. वेळ खराब कशी म्हणता येईल? आता वर पण त्यांचा आहे, खाली सगळं पण आहे, करतच आलेत. पण कसं आहे, आता आमच्या पत्र पोचलं नाही. आम्ही जर निवडून दिल्यानंतर आता त्यांना कळणार की बाबा. विशाल दादांचं आता आजोबा मुख्यमंत्री होतं, असू द्या असतील, ती पण चांगलंच आहे. पण मोदी सरकार कसं वाटते तुम्हाला? महिलांसाठी काय योजना? आम्हाला महिलांसाठी भरपूर चांगलं वाटते. तर अनेक पण आम्हाला असं वाटतं की मोदी सरकारच यावं होतं. आम्हाला महिलासाठी बचत गटातर्फे सगळ्यातर्फे आम्हाला मोदीच यावं असं वाटतं. तुम्ही काही जरी म्हणला तरी. होय, काँग्रेसच्या काळात महिलांना जो सन्मान होता मस्त होता, पण काय यशस्वी झाला नाही आम्हाला. आमच्या पत्र जसं मोदी आलं तसं आम्हाला म्हणजे प्राधान्य भेटलं. बचत गटाला काय फायदा झाला? भरपूर लय फायदा दिलाय आम्हाला बचत. काय दिलं? एखादी स्कीम? होय सगळ्या स्कीमा दिल्या त्या. 10 लाखापर्यंत आम्हाला 2 रुपये कोण देत नव्हतं महिलासनी. आमचं मालक आम्हाला म्हणायचं तुला 20 रुपये दिले तो काय केलं. मग आम्हाला आज 5-5, 10-10 लाख रुपये देते. ते आम्हाला तिथे बँकेत आम्ही ना कुणाला विचारता आम्ही चेकवर पैसे काढतोय. मग आम्हाला नाही, आम्हाला स्कीमा दिल्या मोदी सरकारनं. महिलांना मोहरा आणला, आणि म्हणजे त्यांनी किंवा कुणी पण ती जेव्हा उगम पावलत होतं त्यावेळी तेव्हापासून तर आम्हाला म्हणजे कमी नाही महिलासनी, आणि प्राधान्य आम्हाला त्यांची खुर्ची, आम्हाला पुरुषाबरोबर खुर्ची दिली आम्हाला. असं आहे आम्हाला, दुसरं काय नाही. मोदी सरकारच्या योजनेवर खुश आहे तुम्ही? होय आम्ही मोदी सरकारच्या योजनेवर आम्हाला अपेक्षा आहे, ना आम्ही प्रार्थना करतोय, ना आम्ही निवडूनच आणणार. संजय काकाला निवडून आणणार. निवडणूक जाहीर झाल्या, 3 उमेदवार रिंगणात आहेत. कोण निवडून येईल? संजय काका एक आहेत, वसंतदादाचे नातू एक आहेत, विशाल पाटील, आणि तिसरे पैलवान चंद्रहार पाटील. येईल की तुमचा तासगावचा काय ना संजय काका? होय. पण काका 10 वर्षात आलेच नाहीत गावाला, स्कीमा दिल्या नाहीत, आले तरी योजनाच पोहोचल्या नाही त्यांच्या. नुसते आले तर हवा जास्त त्यांचीच आहे खरं. म्हणजे पारावर काय गप्पा होते तुमच्या? कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? आता बाहेरच काय सांगता येत नाही, पण मला अंदाज त्याचा आहे. संजय काका नमस्कार, बोला. लोकसभेचं इलेक्शन लागले, काय कल्पना? होय लागली. बर, कोण निवडून येईल? कोण निवडून येईल? ही विशाल काका. विशाल दादा? विशाल दादा. संजू काका त्यानं पैसा आमचं बुडवल्यात राव, त्यानं कारखान्याचं. त्यानं संजय काकानं. किती? माझं ह्या गाड्याचा 2-2.5 लाख रुपये आहेत, माझं 50,000 रुपये आहेत. कारखान्याला घातला होता? नागेवाडीला. नागेवाडीचा तर घोळातला विषय होता. मग त्याचा गोळात त्यानं पैसे द्यायचे नाही. गोळात होता अगोदर, निवड बुडवू पैसे देत नाही, काय नाही. पैसे बुडवलेत तर दिलेच नाही ते पैसे. आता कवा 18-19 ला ऊस वाढलेला आम्ही.
बर मग आता काय सांगाल त्यांना? त्याला काय मत नाही त्याला देते आम्ही मत नाही देत नाही त्याला गावात येऊ देत नाही. त्याला गावात आम्ही देणार नाही पैसे दिल्याशिवाय. बर किती शेतकऱ्यांचं असं लय शेतकरी येतील तरी आटपाडीतलं? आठवडीतलं ना म्हणजे निंबूडची ही बरीच आहे ती. बरं बरं. मग आता त्यांचं म्हणजे संजय काकांचं 10 वर्ष ह्या भागात आलते का नाही? 10 वर्ष काय कावा सुद्धा आलं नाही, काय काम नाही, काय नाही काय. विशाल पाटील का हो? विशाल पाटलांना कसं काय निवडून येतील? मग आता कुठे काँग्रेसला कोणाला तर देऊच लागणार की आता काय करायचं. चंद्रहार पाटील पर्याय चांगला नाही का? अच्छा त्या दोघांचा घोळ मिटतोय की जाऊ आता ह्याला निघतेच की मी काँग्रेस. काय म्हणतोय आता विशाल पाटलांचं तिकीटच फायनल नाही, आता कसं करायचं? मग काय ह्याला देतील चंद्रहार पाटलाला द्यायचं. पण संजय काकाला नाही नाही त्याला द्यायचं नाही. मग आम्ही तर देणार त्याला गावात येऊ, मी तर येऊ देणार नाही. का हो? हो त्या दिवशी लाईट घालवणार, त्याचं पोस्टर लावू देत नाही तर बर मी एकटा तर भाग्यार माझं पैसे देऊ द्या त्यानं लगेच मग कुशाला आम्ही मतदान देतो. समजा किती एकर ऊस होता तुमचा? ऊस कुठला आम्ही वाहतूक कंत्राटदार आहे. आम्ही लोकांना घर जाळून घेतली, जिमनी इकली त्यानं हे करून काय करायचं पैसे दिलं नाही. पैसे ऊस व्हायलाय, हा ऊस व्हायलाय. हो ट्रॅक्टर होतं बिलच दिलं नाही. तसे आमच्याकडे पावती आहे त्या समजा आहे. मागून मागून तासगावला गेलो त्या कारखान्यावर. त्यांचं काय म्हणणं काय येते? गाठच नाही, पैसे दिलेत म्हणते दिन. बर आणि आम्हाला तर आलं नाही तर देतो म्हणते जावा कोणा देऊ. मग आता यूज देणार नाही त्यांना? नाही नाही मी तर येऊ देणार. त्याची संध्याकाळी लाईट घालवणार, काय मला शिक्षा जाईल तर चालेल. त्यांच्यावर तुमचा रोष आहे? रोष आहे, रोष बराच रोष आहे. त्यांच्या सरकारची भाजप सरकारची घोषणा आहे 400 पार. मग का 4 संजय काका की विशाल पाटील? विशाल पाटील. का हो विशाल पाटील का? विशाल पाटील दादा घराणं आम्हाला म्हणजे आमचं पहिल्यापासून प्रेम आहे त्या दादा घराणे. चंद्रहार पाटलांना का नाही पसंती? त्यांना बी आहे की दोघातलं कोण काही ना. बर संजय काका का नाराज आहे? संजय काकांना आमचं पैसे दिले नाहीत म्हणून आम्ही नाराज आहे. कशाचं? ऊस वाहतूक केलेलं बरं नागेवाडी कारखाने. माझं 2.25 लाख रुपये. मग आता ते कारखाना पार्टनरशिप मध्ये का दोघांमध्ये? कारखाना आता विकलाय त्याने दुसऱ्याला. आमच्या देण्याचं ते म्हणते संजय काकाकडनं मागून घ्या. कोणाला विकलाय? त्याने विकलाय आता ह्याला कदम विश्वजित कदम या भावाने घेतलाय. बर मग तुम्ही त्यांना विचारायला गेलं? त्यानं गेलतोय कारखान्यावर 4 वेळा गेलोय. त्यांचं म्हणले इथं काय नाही, आम्ही त्यांचं देणं दिलंय, तिकडून घ्या जाऊ पैसे. बरं काका काय म्हणते? काका ते पहिलंच मानकोट हालते का पुन्हा मनानं हालते काय कळलं नसतं होय म्हणतोय या. बर म्हणजे आजारी आहे म्हणून हालते म्हणून कळलं, देतो म्हणतोय म्हणून बी कळलं ना. तुम्ही गेल्यावर ना काय देतो फक्त म्हणते. मग आता ह्या लोकसभेला त्यांना निवडून आणायचं कसं? मतदान देत नाही आम्ही, आमचं पैसे देत नाही. चोर आहे चोर. चोराला का निवडून द्यायचं? बरं तुमचं 2-2.5 लाख रुपये राहिले? होय 2.25 लाख रुपये. 2.25 लाख. हाफिसला गेलो तिथं सगळ्या साहेबाला भेटलो. ते म्हणते आमचंच पगार नाही तर तुमचं अजून कुठनं देणं आलंय नाही. आम्हीच थांबवले. मग काय आम्हीच बिनपगारी काम करतोय. बरं बरं मग तुम्ही आता 10 वर्ष या ह्याच्यामध्ये फिरताय. संजय काकांची काही कामं झालीत का? 1 रुपयाचे आमच्या गावात तर काम नाही बाबा. मोदी सरकारच्या योजना वगैरे त्याच्या योजना मोदी सरकारच्या पोचली. मोदी सरकारवर खुश आहे का? कसं मोदी सरकारवर खुश आहे की? मग काका नाराज आहे? काका नाही आम्ही नाराज आहे. गेल्या वेळेला नुसती 50 मतं दिली ती काकाला ह्या गावाला. बर आता त्यापेक्षा आता ही सुद्धा बूथमध्ये सुद्धा माणूस उभा राहू देत नाही. बरं आम्ही तर राहू देत नाही. कोण गासं ना काका नाराज आहे. विशाल दादाला 100% निवडून देत.